नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 जुलै रोजी मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनजवळ आहे, ऑफलाईन आहे. सेकंड सॅटरडे आणि संडे सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा शनिवारी आणि तसाच 6 तास रविवारी असा एकंदर 12 तास पूर्ण कोर्स घेतला जाईल. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आता आपण व्हिडिओकडे वळूया. आज मार्केट खूपच व्होलटाईल होतं. जवळजवळ मंदीत जाता जाता मार्केट क्लोज झालं. लार्ज ट्रेड झाले. हुडकोमध्ये 38 लाख शेअरचा लास्ट ट्रेड झाला आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये पण लास्ट ट्रेड झाला. इंडियन हॉटेलमध्ये पण लास्ट ट्रेड झाला. माझगाव डॉकची मार्केट कॅप 1 लाख कोटींच्या वर गेली. सिमेंटच्या किमती दक्षिण भारतात कमी केल्या आहेत. आंध्र आणि तेलंगणा दोन्ही ठिकाणी सिमेंटच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे ACC, इंडिया सिमेंट हे सगळे शेअर मंदीत होते. JSW एनर्जीनी SJVN म्हणजे सतलज यमुना जलविद्युत निगम यांच्याबरोबर पंजाबमध्ये पॉवर सप्लाय करण्यासाठी करार केला आहे. NBCCला 36 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. गुजरात पिपावावचं कंटेनर व्हॉल्यूम हे 10% कमी झालं आहे. ॲलेम्बिक फार्माला त्यांच्या एका कर्करोगावरच्या औषधाला US FDA कडून परवानगी मिळाली आहे. सन फार्माच्या सुद्धा एका औषधाचं मार्केटिंग करण्यासाठी युरोपियन मेडिसिन एजन्सीची परवानगी मिळाली आहे. आता SAB शेअरच्या बाबतीत खूप तक्रारी चालल्या होत्या. खूप स्पेक्युलेशन आहे असं बोललं जात होतं. तर आता लिस्टिंग प्राइस किती याच्यावर कॅप लावण्यात आली आहे. म्हणजे ज्या दिवशी SAB IPOचं लिस्टिंग असेल त्या दिवशी प्री ओपनमध्ये मॅक्झिमम 90% वरती तुम्ही भाव लावू शकता. म्हणजे 100 रुपयाची किंमत असेल त्या IPOची तर 190 रुपये एवढाच भाव लावता येईल असं सेबीकडून सांगण्यात आलं आहे. कारण बरेच लोक फसून जात आहेत. म्हणजे पहिलेच दिवशी लिस्टिंगच्या वेळेला तिप्पट चौपट भाव राहतोय आणि पुन्हा तो भाव काही दिसत नाही. म्हणून सेबी बऱ्याच कडक उपाययोजना करीत आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक यांचा कासा रेशो कमी झालाय. तो 9.7% झालाय. डिपॉझिट मात्र 35.4% आहे. ॲडव्हान्सेस 17.8%. डिपॉझिट वाढलेत, ॲडव्हान्सेस वाढलेत, फक्त कासा रेशो कमी झालाय. झायडस लाईफच्या सुद्धा टॅब्लेट्सला US FDAची मंजुरी मिळाली आहे. एंजल टॅक्स जो आहे तो रद्द करावा
अशी शिफारस करण्यात आली आहे. ड्रेजिंग कॉर्पोरेशनला कोचीन पोर्ट अथॉरिटीकडून 157 कोटीची ऑर्डर मिळाली. त्यामुळे हा शेअर अप्पर सर्किटला लागला होता. युको बँकेचे सुद्धा डिपॉझिट्स वाढले 7.39%. ॲडव्हान्सेस वाढले 17.78%. तर कासा रेशो मात्र कमी झाला. कासा रेशो म्हणजेच करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटचं डिपॉझिट. म्हणजे एकंदर डिपॉझिटमध्ये जर करंट आणि सेव्हिंग अकाउंटचं डिपॉझिट कमी असेल तर त्यांना इंटरेस्ट रेट जास्त द्यावा लागतो. कारण करंट अकाउंटला तर तुम्हाला व्याज नसतंच, सेव्हिंगला व्याज कमी असतं. फिक्स डिपॉझिटला मात्र तुम्हाला जास्त व्याज द्यावं लागतं. म्हणजे करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंटचं डिपॉझिट बँकेत जर जास्त असेल तर स्प्रेड वाढतो. स्प्रेड म्हणजे काय आता तर तुम्ही समजा 3% डिपॉझिट घेतलंय आणि कर्ज दिलंय 14%, तर तुम्हाला 11% एवढी मिळकत होते. अर्थात 11% मिळकतीतून तुमचे मॅनेजमेंट चार्जेस, पगार, जागेचं भाडं, लाईट बिल, पाणी बिल हे सगळं जातं. पण हा जो स्प्रेड आहे तो जास्त होतो. जर फिक्स डिपॉझिटचा आपण इंटरेस्ट बघितला तर तो 8% इंटरेस्ट आणि 14% दिलेलं कर्ज याच्यामध्ये तुम्हाला 6%चा स्प्रेड मिळतो. थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल तर फरक असं लक्षात ठेवा. आणि नेहमी कासा रेशो जर जास्त असेल तर त्या फायनान्शियल ऑर्गनायझेशनची मिळकत वाढते, कारण स्प्रेड वाढतो म्हणून. आता आज थोडं मार्केटने एक हिंट दिली आहे की रोज मार्केट वाढत होतं, शेवटच्या तासामध्ये आणखीन वाढत होतं. आज ONGCचा शेअर मात्र शेवटच्या 10 मिनिटामध्ये जवळजवळ वाढला 4 ते 5 रुपयांनी. तर ONGCमध्ये काय बातमी येणार आहे ते मात्र लक्षात आलं नाही, पण शेअर वाढला. नेहमी तुम्ही 3.25 ते 3.5 या आसपास जे शेअर वाढतात त्याच्याकडे लक्ष देत जा, त्याच्यात काहीशी बातमी असू शकते. आता आपली भेट होईल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.